धाराशिवमध्ये महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं गोधन वाहून गेलं, काहीच्या गोधनांचा मृत्यू झाला। अशा शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं 101 गायींचं वाटप केलं जाणार आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हे वाटप केलं जाणार आहे। या गायी गुजरातवरून गायी आणलेल्या आहेत आणि आपण त्याच गोशाळेत आहोत की जिथं या गायी आणलेल्या आहेत। या गीर जातीच्या गायी आहेत। देशी वंशाच्या गायीचं वाटप हे जे आहे ते आज केलं जाणार आहे। गुजरातमधनं या गायींची निवड केली। ही निवड करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील देखील गेलेले होते, ते आपल्यासोबत आहेत। अण्णा, ह्या गायीच्या निवडीसाठी तुम्ही गेलेला होतात, या गायी कुठून आणल्या, कशी निवड केली आणि काय किती दूध देतात, किती किंमत आहे? खरं तर मुळात पहिल्यांदा की आपल्या देशी गाईची जातीची निवड करणं गरजेचं होतं। यापूर्वी माझ्याकडे 10-12 वर्षापासून देशी गाय आहेत आणि वेगवेगळ्या जातीचा मी अभ्यास केला। त्याच्यामध्ये गीर देशी गाय जी आहे आपली सगळ्यात जास्त दूध देणारी गाय आहे आणि त्याच गायी दिल्या पाहिजेत अशा पद्धतीची निवड आम्ही सुरुवातीला केली। आदरणीय आमचे नेते, मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस पूरग्रस्ताची पाहणी केली त्यावेळेस तिथं बरंचसं गोधन वाहून गेलेलं होतं आणि दूध व्यवसाय हा एक शेतकऱ्याचा जोडधंदा आहे आणि त्याचं दूध परत चालू झालं पाहिजे ही भूमिका आदरणीय शिंदे साहेबांची होती। त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना आणि त्यांनी दोघांनी मिळून मला सांगितले की बाबा ह्या गायी आपल्याला शेतकऱ्यांना ज्यांच्या गायी वाहून गेलेल्या आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्याला ह्या गायी दिल्या पाहिजेत। ह्या हिशोबानं आम्ही गुजरातमध्ये गेलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या चांगल्या प्रतीच्या दूध देणाऱ्या गायीची निवड आम्ही केली। या गायीची साधारण एका गायीची किंमत किती आणि ती किती दूध देते? अंदाजे 80 ते 85 हजार रुपयामध्ये इथे येऊन ही गाई पडलेली आहे। 75, 78 अशा वेगवेगळ्या किमती आहेत आणि चांगल्या गाई दुधाच्या गाई आपण निवड करून जवळपास आम्ही 2 वेळा गुजरातमध्ये गेलो। भावनगर असेल, सौराष्ट्रामध्ये असेल, गिरगडडा म्हणून गाव आहे, त्या अशा 2-4 जिल्ह्यामध्ये ह्या चांगल्या प्रतीच्या गाई आम्ही निवडल्या आणि मग एक लॉट करून 20, 15, 10 अशा पद्धतीनं जवळपास 101 गाईचं आम्ही संकलन केलेलं आहे आणि या गाई आज शेतकऱ्याला आजच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही देणार आहोत। तशा पद्धतीचे ज्यांचं नुकसान झालेलं आहे, खरंच नुकसान झालेलं आहे अशाच शेतकऱ्याला या गायी मिळतील। त्या पद्धतीनं शासनानं जे क्रायटेरिया ठरवलेला आहे की ज्यांच्या गायी वाहून गेलेल्या आहेत, ज्यांना गायीची गरज आहे, दूध दुभत्याची जोडधंदा म्हणून हा उद्योग शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचा उद्योग आहे आणि आपणाला माहिती आहे की आदरणीय शिंदेसाहेब असं कुठं नुकसान झालं नाही तर सगळ्यात पहिल्यांदा ते हजर राहतात आणि ते झालेले नुकसान भरपाई आपल्या वैयक्तिक माध्यमातून पक्षाच्या वैयक्तिक ह्याच्या माध्यमातून सरकार तर मदत करतंच, सरकारनं मदत केलेलीच आहे, परंतु आपलंसुद्धा हे देणं लागतं आहे। या हिशोबानं या गायीचं वाटप केलं पाहिजे अशी भूमिका प्रतापजी सरनाईक साहेब आणि शिंदे साहेबांनी व्यक्त केली आणि त्या पद्धतीने या गायीच्या निवड करून आपण जवळपास 1 महिना झाला आपण त्या गायी निवडत होतो आणि आज जवळपास 101 गायी आणि आज ह्या सगळ्या गायी आज आपण शेतकऱ्याला वाटप करणार आहोत। एकंदरच महापुरामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा 101 गायींचं हे वाटप केलं जाणार आहे। देशी वंशाच्या गायी आहेत, गीर गायी आहेत, ज्या की गुजरातच्या सौराष्ट्र असेल किंवा इतर भाग असेल या भागामधनं आणलेल्या आहेत। आज संध्याकाळी या गायींचं शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे, जो दूध धंदा आहे, दररोजचं त्यांचं अर्थकारण आहे जे ठप्प झालं होतं ते पुन्हा एकदा सुरू होणार आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.